कविताला तिच्या पतीने आदित्यने ऑफिसमध्ये फोन केला. त्याने सांगितलं की तिची बालमैत्रीण सायली तिच्या पतीसह मुंबईत आली आहे. तिच्या वडिलांचा फोन आला होता की सायली तिच्या नवऱ्यासोबत डॉक्टरला दाखवायला येणार आहे. कविताला वाटलं तिथं जाणं गरजेचं आहे. दोनही जण हॉस्पिटलला पोहोचले. तिथे पोहोचल्यावर कविताने पाहिलं की सायलीचा पती म्हणजे रोहन आहे आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षण शांत उभी राहिली आणि मग सायलीला म्हणाली, "तू बरी होशील, हिम्मत ठेव. मी संध्याकाळी परत येईन." ती आदित्यला म्हणाली, "तू इथेच थांब, मी एकटीने गाडीने जाते. संध्याकाळी आपण दोघं घरी जाऊ." बाहेर काळे ढग दाटले होते. कविता ऑफिसकडे जात होती. रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या. गाडीच्या वेगासोबत तिचा मनही जुन्या आठवणीत धावत होतं. शालेय काळात कविता हुशार होती. सगळे शिक्षक तिचं कौतुक करायचे. तिची जवळची मैत्रीण होती श्रेया, साधी सरळ स्वभावाची. दोघींची मैत्री खूप घट्ट होती. श्रेयामुळे कविताची ओळख रोहनशी झाली. रोहन सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होता. कविता अभ्यासासोबत पार्ट टाईम जॉब करत होती. ती कधीकधी रोहनला गिफ्ट्स पाठवायची. त्याच्या यशात सामील व्हायची, कारण तिला रोहनवर प्रेम होतं. पण कविताने कधीच काही मागितलं नाही, कारण खरं प्रेम हे काही देण्यासाठी नसतं आणि मागण्यासाठीही नाही. कविताच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. त्याचवेळी रोहनचा प्रशासनात निवड झाली. कविताने जेव्हा त्याला सांगितलं की तिची साखरपुडा झाला आहे, तेव्हा रोहनने अश्रूंच्या डोळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. पण मग रोहन स्वतः दिल्लीत आला. कविताच्या वडिलांशी भेटला आणि विनंती केली. त्यांना दोघांचं प्रेम कळाल्यावर त्यांनी लग्नासाठी होकार दिला. कविताचा साखरपुडा मोडला. पण काही महिन्यांनी रोहन ट्रेनिंगसाठी गेला आणि तिथे त्याची भेट सायलीशी झाली. दोघांनी लग्न केलं. कविताला धक्का बसला, पण तिने कधीच प्रेमासाठी मागणं केलं नाही. ती स्वतः पुढे गेली आणि काही वर्षांनी तिचं लग्न आदित्यशी झालं. पण आज अचानक रोहन सायलीचा नवरा म्हणून भेटला. तेव्हा जुनं सगळं डोळ्यांसमोर आलं. सायलीची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. कविताचा सायलीच्या घरी वारंवार येणं जाणं सुरू झालं. एक दिवस कविता थकून सायलीच्या पलंगाजवळ डुलकी घेत होती. तेव्हा रोहन आला आणि म्हणाला, "तुम्ही खूप थकले आहात. ड्राईव्ह करू नका. मी आदित्यला इथेच बोलावतो." तेव्हा दोघं एकत्र काही क्षण शांत बसले. मग रोहन बोलू लागला. त्याने कबूल केलं की त्याने प्रतिष्ठेसाठी सायलीशी लग्न केलं, पण खरं प्रेम कवितावरच होतं. सायली, जी आत्तापर्यंत झोपलेली वाटत होती, ती हे सर्व ऐकत होती. तिच्या मनात एक विचार आला, का नाही मरतानाही एक चांगलं काम करावं? ती आदित्यशी बोलली, म्हणाली, "माझी शेवटची एक मागणी आहे. रोहनला त्याचं खरं प्रेम परत मिळावं." आदित्य हादरला, पण मग त्याने कविताच्या मैत्रिणी श्रेयाशी बोलून सत्य जाणून घेतलं. आदित्यने आपल्या करिअरसाठी अमेरिकेत एक नोकरी पत्करली, जी सायलीच्या ओळखीतून मिळाली होती. त्याने कविताला सांगितलं, "मी 3 वर्षांसाठी जातो आहे. तू स्वतंत्र आहेस." कविता आणि रोहन पुन्हा जवळ आले. त्याचवेळी सायलीच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला. तिने अखेरचा श्वास घेण्याआधी एक पत्र लिहिलं, ज्यात तिने कविताला रोहनचा स्वीकार करायला सांगितलं आणि नीलच्या बलिदानाचं स्वार्थक करायला सांगितलं. सायलीच्या मृत्यूनंतर कविता विचारात पडली, सायली आणि आदित्यने एवढं मोठं पाऊल का उचललं? कथेचा अर्थ असा, कधीकधी खरं प्रेम उशिरा भेटतं, पण त्याला संधी देणं ही माणुसकी असते. खरं प्रेम नेहमी निस्वार्थ असतं. जे प्रेम मागत नाही, फक्त देतं, त्यालाच एक दिवस आपलं स्थान मिळतं. आणि काही माणसं आपल्या आयुष्यात केवळ आपल्यासाठी नाही, तर आपल्याला आपलं खरं सुख मिळवून देण्यासाठी येतात. त्याग हेच त्याचं प्रेम असतं.